Hello everyone. Today on the special occasion on the Women's Day, I am recording this special podcast which is going to be a very good memory for all of us, my mother and me. So here is my mother, and this podcast going to be in a local language which is Marathi, because she is very comfortable in the Marathi. Okay. So now आई मला तू सांग थोडक्यात तुझ्या सगळ्या जीवनाचा प्रवास जन्मापासून तर आतापर्यंत थोडक्यात एक्सप्लेन कर सगळ्यांना. माझं नाव ज्योती प्रकाश कुंभार. मी लोणी या खेडे गावात जन्म झालेला आहे आणि माझं शिक्षण 10वीपर्यंत खेडेगावातच झाले, लोणी या गावात. आणि पूर्वी जास्त शिकवत नव्हते, माझे आई वडील पण अशिक्षित होते, त्यामुळे 9वी 10वी मग मी एकटीच होती. सगळ्या मुलींनी सोडून गेल्या. मुली मोठ्या झाल्या की मग पूर्वीचे लोक शिकवत नव्हते, मुली उपवर झाल्या की त्यांना घरी बसायचं. पण मला शिकायचं होतं, जिद्द होती पुढं शिकायची. मग मी 9वी 10वीमध्ये एकटीच मुलगी शिकली सगळ्या मुलांमध्ये असं. पण मी पहिल्याच वर्षी पास झाली असं SSCला. नंतर मग मी पुण्यात आले बहिणीकडे असं राहायला. मग पुण्यातल्या येरोडा महात्मा ज्योतिबा फुले तिथे 11वीला ॲडमिशन घेतलं. काही टायपिंग केलं. पूर्वी टायपिंगला जास्त हे होतं, टायपिंग केलं तिथे. काय 7-8 महिने टायपिंग केलं, नंतर मग सोडून दिलं अर्धवटच. 12वीची परीक्षा पण दिली नाही. मग लग्न. आई वडील पूर्वी लवकर लग्न करायचे ना. लग्न झालं मग काय अकोल्याला आमची परिस्थिती पण खूप म्हणजे प्रायव्हेट नोकरी होती, त्याच्यात 3 मुलं. काय घरी पण मग परिस्थिती जरा बिकटच होती आमची अशी. प्रायव्हेट नोकरी मला जास्त पगार वगैरे काही नव्हता असा. त्यातूनच आपलं 3 मुलांचं शिक्षण. प्रायमरी शाळेतून शिकवलं मुलांना, काही इंग्लिश मिडियम नाही, काही नाही, 3 मुलांना. आमचे मुलं पण कधी हट्टीपणा नाही करायचे, म्हणजे हे समजून घ्यायचे परिस्थितीला. असं काही ट्युशन नव्हती लावत, काही नाही मुलांना. म्हणजे खूप याचे दिवस काढले आम्ही. पण आता माझे मुलं पण मोठे झाले, त्यातूनच प्रायमरी शिकून म्हणजे चांगल्या जॉबवर आहे 3 पण. आणि 3 पण आज साहेबाच्या पोस्टवर आहे, त्यामुळे मला खूप अभिमान आहे. त्यातूनच आमच्या मुलांनी सगळं स्वतःच्या याच्यावर केलंय. लग्न, घर, सगळं. आमची काही म्हणजे मदत नाही 3 पण. यातच मला खूप आनंद आहे असं. दुसरा प्रश्न बोलू. यू कॅन टेक युअर टाइम. सो माझ्यासोबत घालवलेला बेस्ट मोमेंट तुला काही आठवतो का? फिरायला जाणं वगैरे आता तुझ्या मेमरीमध्ये आहे, इमिजिएट आठवत तुझं असावे. अलिबागला गेलो होतो. व्हेरी गुड. 2-3 वर्ष आधी आम्ही अलिबागला गेलो होतो. आमची फॅमिली 2 दिवस तिथं खूप बीचवर एन्जॉय केला. आणि तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, तू अनुभवलेले 3 जे लाईफचे खूप मोठे अनुभव आहे जे आम्हाला सांगू शकशील की आम्ही ते आमच्या लाईफमध्ये वापरायला पाहिजे, आणि त्याच्यामुळं आम्ही जे काही लेसन आहेत तुझे लर्न झालेले लाईफमध्ये. तुम्ही सगळ्या फॅमिलीची धरून राहावं, मेन म्हणजे सगळ्या फॅमिलींना धरून सगळ्यांचे आचार विचार एक घेऊन पुढे जावं, आणि अजून खूप तुमची प्रगती हो, हीच आमची इच्छा आहे. अजून काय. आणि आई वडिलांना पण तुम्ही म्हणजे सगळे 3 पण घेऊन चालता आम्हाला असं. म्हणजे
हे नाही, चांगलं आहे सगळं. बरं. तुमच्याबरोबर आमचा पण एन्जॉय म्हणजे करतो आम्ही, मुलांबरोबर आम्ही पण एन्जॉय करतो असं. सो हा एकदम छान पद्धतीने तू सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले. तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना माझ्याकडनं महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑल ऑफ यू विश यू मेनी हॅपी वुमेन्स डे. This is a very special podcast and which is a memory, lifetime memory for me, being a first podcast with my mother, and this is going to be a life-changing opportunity for all of you. If possible, take a podcast with your mother and share here. All the best.